नमस्कार श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक सण नारळी पुनवेचा. लेखन डॉक्टर सुहास वासावे. श्रावण महिना म्हणजेच सणांचा, धार्मिक उत्सवांचा आणि व्रतवैकल्यांचा महिना. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला येणारा आणि सागराला नारळ अर्पण करण्याचा सण म्हणजेच नारळी पौर्णिमा. हा सण म्हणजे पर्यावरणाशी आणि निसर्गाशी जवळीक साधणारा सण आहे. प्रामुख्यानं निसर्गाशी आणि समुद्रावर रोजीरोटीसाठी अवलंबून असलेला मच्छीमार समाज हा सण साजरा करतो. मासेमारी करणारा समाज म्हटलं की सर्वांच्या नजरेसमोर येतात ते कोळी. महाराष्ट्राच्या म्हणजेच निसर्गसंपन्न कोकणच्या 720 किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर कोळी बांधव प्रामुख्यानं मासेमारी करतात. पण या कोळी समाजामध्ये सुद्धा अनेक ज्ञाती आहेत, ज्यात मांगेला कोळी, वैती कोळी, ख्रिश्चन कोळी हे पालघर, ठाणे, मुंबई आणि मुंबई उपनगर या सागरी जिल्ह्यात, तर आगरी कोळी, महादेव कोळी हे रायगड जिल्ह्यात. रत्नागिरी जिल्ह्यात मच्छीमार कोळी बांधवांबरोबरच खारवी, भोई, मुस्लिम दालदी, भंडारी, तर तळ कोकणात म्हणजेच सिंधुदुर्गच्या किनारी भागात गाबीत, ख्रिश्चन, भंडारी, तेली, मराठा हा समाज प्रामुख्यानं समुद्रातील मासेमारी करतो. वल्लव रे तांडला वल्लव वल्लव, बेगुन बेगुन आता होरी चालव. वल्लव रे तांडला वल्लव वल्लव, बेगुन बेगुन आता होरी चालव. वल्लव रे तांडला वल्लव वल्लव, बेगुन बेगुन आता होरी चालव. वल्लव रे तांडला वल्लव वल्लव, बेगुन बेगुन आता होरी चालव. सुकीर चांद बघा उगावलो, हैद बांगड्याचो पेर उठलो. हैद बांगड्याचो पेर उठलो, हैद बांगड्याचो पेर उठलो. उठ पागया आता घे पागलो आणि उडव उडव, बेगुन बेगुन आता होडी चालव. वल्लव रे तांडला वल्लव वल्लव, बेगुन बेगुन आता होरी चालव. वल्लव रे तांडला वल्लव वल्लव, बेगुन बेगुन आता होरी चालव. माशाचा टोपला डोक्यावर, खारवीन ऐकते घरोघर. खारवी ऐकते घरोघर, खारवी ऐकते घरोघर. कष्ट करून दादा घाम घालून तू पैसा कमाव, बेगुन बेगुन आता होरी चालव. वल्लव रे तांडला वल्लव वल्लव, बेगुन बेगुन आता होरी चालव. वल्लव रे तांडला वल्लव वल्लव, बेगुन बेगुन आता होरी चालव. दर्यावारी म्हावरा मारू किती, खारव्यांच्या पोरांना कसली भीती. खारव्यांच्या पोरांना कसली भीती, खारव्यांच्या पोरांना कसली भीती. वादळ असो के वारा असो, जोर कारून वल्लव, बेगुन बेगुन आता होरी चालव. वल्लव रे तांडला वल्लव वल्लव, बेगुन बेगुन आता होरी चालव. मासेमारी पद्धतीनं कोळंबी, खेकडा, मुशी, पाकट, वाम, कारली, तारली, पाला, मांदेली, काटी, बोंबील, रावस, घोरळ वाकटी, बळा, ढोमा, बांगडा, सरंगा, पापलेट, सुरमई, गेदर, सौंदाळा, शेवंड, माकुळ अशा तब्बल 2200 प्रकारचे मासे हे कोळी बांधव पकडतात. माशांच्या विक्रीतून देशाला हजारो कोटी रुपयांचं परकीय चलन तर मिळतंच, पण त्याबरोबरच स्थानिक बाजारपेठेत देखील माशांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय हा अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षेबरोबरच मच्छीमार बांधवांना रोजगार सुरक्षा देऊन आर्थिक स्थैर्य मिळवून देतोय. देवाची कृपा आम्हावर, कोल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर, कोल्यांना पोचतोय समिंदर.
जगतोय आम्ही त्याच्यावर, कोल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर, कोल्यांना पोचतोय समिंदर. पोर कोल्यांची लाटांची घेताना टकरी, पोर कोल्यांची लाटांची घेताना टकरी. धंदा धोक्याचा दर्याची करताना चाकरी, धंदा धोक्याचा दर्याची करताना चाकरी. सुलतान मत्सव पाण्यावर, कोणांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर, कोल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर, कोल्यांना पोचतोय समिंदर. नात दर्यात कोल्याच्या जीवाशी जोरलं, नात दर्यात कोल्याच्या जीवाशी जोरलं. रतन मोत्याचं त्याच्यानं आम्हाला गावलं, रतन मोत्याचं त्याच्यानं आम्हाला गावलं. बसला विष्णू कमलावर, कोल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर, कोल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर, कोल्यांना पोचतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर, कोल्यांना पोचतोय समिंदर. मच्छीमार बांधव नारळी पौर्णिमेपासून आपला मासेमारी व्यवसाय सुरू करतो आणि अव्याहतपणे पुढील 10 महिने समुद्रावर स्वार असतो. एकदा का मे महिना संपला आणि पावसाळा सुरू झाला की अर्थातच सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसानं समुद्रातील वातावरण बदलायला सुरुवात होते. समुद्रात अक्राळ विक्राळ लाटा थैमान घालायला सुरुवात करतात आणि समुद्र अशांत होतो. अशावेळी 2 महिने मासेमारी बंदी पाळून मच्छीमार बांधव विश्रांती घेतात आणि कुटुंबाबरोबर वेळ घालवतात. मत्स्य महाविद्यालय शिरगावच्या डॉक्टर स्वप्नजा मोहिते नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारी बंदी का असते याविषयी शास्त्रोक्त माहिती देताना, पर्यावरण चक्र आणि समुद्राच्या उत्पादन क्षमतेवर पावसाळा मुख्यत्वे करून परिणाम करतो. समुद्रातील जैविक उत्पादन, सूर्यप्रकाश तसंच पाण्यातील पोषक द्रव्ये यावर अवलंबून असते. याचबरोबर समुद्रात नियमित चालू असणाऱ्या भौतिक, रासायनिक व जैविक क्रियांमुळे समुद्र तळाजवळील पाणी समुद्राच्या वरच्या पातळीत येऊन पृष्ठभागावरील पाण्यात आवश्यक अशी पोषक द्रव्ये मिसळवते. याचबरोबर समुद्र खवळणे, चक्रीवादळे, समुद्राच्या पाण्यातील तापमान, क्षारता व घनता यातील बदल या सर्वांमुळे पाण्यातील पोषक द्रव्ये सर्वत्र पसरतात. पाण्याची उत्पादन क्षमता त्यामुळे वाढते आणि माशाच्या पिल्लांच्या व माशांच्या वाढीसाठी हे पाणी पोषक ठरतं. बरेचसे मासे इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्याच्या सुरुवातीला, पावसाळ्यात किंवा पाऊस संपताना परिणामकारक प्रजनन करतात. या काळातील हवामानातील बदल त्यांची पुनरुत्पादन करण्याची, अंडी देण्याची क्रिया वेगात आणि परिणामकारकरित्या घडवून आणतो. याच काळात पाण्यातील पोषक द्रव्यांचे प्रमाणही मुबलक असते. अशा काळात जर हे प्रजनन योग्य मासे किंवा पिल्ले पकडले गेली तर पुढील मासेमारीच्या हंगामात मिळणाऱ्या माशांचे प्रमाण नक्कीच घटतं. पावसाळ्याचा काळ मासळी तसेच कोळंबीच्याही जीवनक्रमातील महत्त्वाचा काळ असतो. आज आपण या मासळीच्या पिल्लांना वाढू दिले तरच उद्या आपल्याला चांगले उत्पादन मिळणार आहे. हे सूत्र जर आपण आज लक्षात ठेवले तर उद्याची चिंता करण्याचे कारण राहणार नाही, हे नक्की. मच्छीमार समाज हा धार्मिक वृत्तीचा, परमेश्वरावर अपार श्रद्धा असलेला. मच्छीमार गावातच काय, पण प्रत्येक वाडीत किमान एक मंदिराचा कळस आपल्या नजरेस पडतोच. प्रत्येक लहान मोठ्या नौकेवर सुद्धा देव्हारा असतो. धार्मिक उत्सवाच्या सणाच्या दिवशी नौकेवरील खलाशी समोर प्रचंड मासे असले तरी शाकाहारी जेवण घेतात. त्यातून त्यांची परमेश्वरावरील अपार श्रद्धा प्रदर्शित होते. पावसाळ्यात जेव्हा मासेमारी बंदी असते त्यावेळी मच्छीमार बांधव कारल्याची एकविरा देवी, पंढरीचा विठुराया, शिर्डीचे साईबाबा, कोल्हापूरची अंबाबाई, गणपतीपुळ्याचा गणपती अशा देवदेवतांच्या दर्शनाला सहकुटुंब जातात. आणि या देवदर्शनापाठोपाठ श्रावण महिन्याच्या सुरुवातीला पावसाची संततधार कमी होते, समुद्रातील लाटा बऱ्यापैकी शांत होतात आणि मग मच्छीमार बांधवांना वेध लागतात ते नारळी पौर्णिमेच्या सणाचे. मुळातच मच्छीमार बांधव हा उत्सवप्रिय असून
होळी, गणेशोत्सव आणि नारळी पौर्णिमा हे त्यांचे अत्यंत प्रिय सण. त्यात नारळी पौर्णिमा हा सण मच्छीमार बांधवांच्या जीवनातील एक महत्त्वाचा सण. समुद्राप्रती त्यांच्या मनात असलेल्या कृतार्थ भावना ते नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं पारंपरिक आणि धार्मिकतेनं प्रदर्शित करतात. अशाच भावना आज आपल्यासमोर प्रदर्शित करतायत करंजा इथल्या कादंबरी कोळी. श्रावण महिन्याचे नागपंचमीचे मंगशी येते तो सण म्हणजे नारळी पौर्णिमा. आमच्या कोळी लोकांचा सगळ्यात मोठा सण. या दिवस आम्ही सगळी कोळी लोक लय आनंदान आणि उत्साहान असता. कोळी वाऱ्याला आनंदाचा उदान आलेला असते. पावसाळ्यात खवळलेल्या दर्याला शांत करायला नारळी पौर्णिमा साजरी करताव अशी आमची कोळी लोकांची श्रद्धा आहे. या दिवशी आम्ही कोळी लोक लवकर उठून आमचे गावदेवी द्रोणागिरी माऊलीचा आशीर्वाद घेताव. पावसाळा चालू झाल्यावर 2 महिने आमचा यो मासेमारीचा धंदा बंद असते, कारण जोराला पक्का हिसका असते. तो हिसका कमी व्हायला पाहिजे यासाठी आम्ही आमचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया आणि कारल्याची एकविरा आई यांना साखर घालून दर्याची पूजा करताव. दर्यादेवाला नारोल दिल्याशिवाय दर्यादेव शांत होई नाही अशी आमची कोळी लोकांची एक श्रद्धा आहे. श्रोते हो, नारळी पौर्णिमेचं महत्त्व आपल्याला सांगतायत मालवणच्या चारुताई देऊळकर. नारळाची पौर्णिमा ना श्रावणाच्या बघा मध्यार येता तेव्हा पाऊसही कमी झालेलो असता. पौर्णिमेक दर्याचा पाणी एक माड पाटी जाता. धंद्याक सुरुवात करूचो दिवस म्हणान आम्ही गोडधोड करतो. माघारणी परत येतात घराक. 7 काप्याचो घावनो, नारळाचे न्हेवरे असा कायमाय करतो गोडधोड. मेल्ल्यांका वाडी दाखवतो. मगे आमचे बापी आहेत ना ते नारळ घेऊन दर्यार जातात. यंदा धंद्याक बरकत दी असं म्हणतात नी नारळ दर्यात टाकतात. नारळी पौर्णिमेच्या आधी मच्छीमार बांधव आपल्या नौकांची डागडुजी करतात. रंगरंगोटीची कामं पूर्ण करतात. मासेमारीसाठी लागणाऱ्या जाळ्यांची दुरुस्ती करतात आणि मासेमारीसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी मच्छीमार बांधव कुटुंबियांसोबत पारंपरिक वेशभूषेत म्हणजेच पुरुष मंडळी कमरेला रुमाल, अंगात टी-शर्ट आणि डोक्यावर गोंड्याची लाल टोपी, तर स्त्रिया भरजरी साड्या परिधान करून अक्षरशः सोन्यानं मढतात. सणयो आयलोय वर्षाचो आज नारळी पुनवेचो. सणयो आयलोय वर्षाचो आज नारळी पुनवेचो. मावे नामाने आनंद आमच्या खारवी लोकांचो. मावे नामाने आनंद आमच्या खारवी लोकांचो. दर्या किनारी जाऊ चला, दर्याचो मानतेला देऊ चला. दर्याचो मान त्याला देऊ चला. दर्याचो मान त्याला देऊ चला. भक्ती भावानं करून पूजा, आशीर्वाद त्याचा घेऊ चला. आशीर्वाद त्याचा घेऊ चला. आशीर्वाद त्याचा घेऊ चला. सोन्या चांदीनं सजविलो आज नारळ ह्यो मानाचो. सोन्या चांदीनं सजविलो आज नारळ ह्यो मानाचो. मावे नामाने आनंद आमच्या खारवी लोकांचो. मावे नामाने आनंद आमच्या कोळी लोकांचो. होळेकराच्या नारळ हाती धोंड्या पांड्या हार घेऊन येते. धोंड्या पांड्या हार घेऊन येते. धोंड्या पांड्या हार घेऊन येते. ढोल ताशांच्या तालावर नाचून सारे धुंद होते. नाचून सारे धुंद होते. नाचून सारे धुंद होते. जमीनदाराची करूया पूजा दिवस आनंदाचो. जमीनदाराची करूया पूजा दिवस आनंदाचो. मावे नामाने आनंद आमच्या खारवी लोकांचो. मावे नामाने आनंद आमच्या कोळी लोकांचो.
तुझ्या या लेकरांना, सांभाळ तुझ्या या लेकराला, सांभाळ तुझ्या या लेकराला. आवर हाता ह्यो वादळ वारा, आवर तुफानी लाटांना, आवर तुफानी लाटाना, आवर तुफानी लाटाना. जमीनदारा रे तुझ्याच हाती संसार खारव्यांचो, जमीनदारा रे तुझ्याच हाती संसार कोल्यांचो. मावे नामाने आनंद आमच्या खारवी लोकांचो, मावे नामाने आनंद आमच्या कोली लोकांचो. दर्यावरी सारे जाऊ आता, मावरा मारू सर्गो पापलेटा, मावरा मारू सर्गो पापलेटा, मावरा मारू सर्गो पापलेटा. सुरमय रावस करली मुशी, बोंबिल बांगडा मांदेली शिंगटा, बोंबील बांगडा मागेली शिंगटा, बोंबील बांगडा मागेली शिंगटा. चांदीची मासली जाल्यात गावली आशीर्वाद दर्याचो, चांदीची मासली जाल्यात गावली आशीर्वाद दर्याचो. मावे नामाने आनंद आमच्या खारवी लोकांचो, मावे नामाने आनंद आमच्या कोली लोकांचो. खारवे राजे आम्ही दर्याचे, दर्यावरी आमचा डंका वाजे, दर्यावरी आमचा डंका वाजे, दर्यावरी आमचा डंका वाजे. लुटूया धन हे मावऱ्याचे, मिळवूया पैसे कष्टाचे, मिळवूया पैसे कष्टाचे, मिळवूया पैसे कष्टाचे. डौलाने फडके निशाण आमच्या हरव्यांच्या होडीयेचो, डौलाने फडके निशाण आमच्या कोल्यांच्या होडीयेचो. मावे नामाने आनंद आमच्या खारवी लोकांचो, मावे नामाने आनंद आमच्या खारवी लोकांचो, मावे नामाने आनंद आमच्या खारवी लोकांचो, मावे नामाने. नारळी पौर्णिमेच्या मिरवणुकीत सोनेरी कागदात गुंडाळलेली नारळाची मोठी प्रतिकृती सजवलेल्या पालखीत ठेवतात. पुरुष आणि स्त्रिया डोक्यावर कलश आणि त्यावर सोनेरी वेष्टनातील नारळ ठेवतात. होड्यांच्या लाकडी किंवा पुठ्ठ्याच्या रंगीबेरंगी प्रतिकृती किंवा वेगवेगळ्या माशांच्या हुबेहूब प्रतिकृती घेऊन मिरवणुकीत सहभागी होतात. पारंपरिक गाणी आणि नृत्यांच्या तालावर मिरवणूक समुद्रकिनारी पोहोचते. तिथे गावातील मानकरी किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा नवविवाहित दाम्पत्याला नारळाची विधिवत पूजा करण्याचा मान दिला जातो. त्यानंतर प्रत्येक कुटुंब आपापल्या सजवलेल्या नौकेची यथासांग पूजा करून समुद्रात नारळ अर्पण करतात आणि समुद्राला म्हणजेच वरुण राजाला गाऱ्हाणं घालतात. श्रोते हो, आता ऐकूया हे सुंदरसं गाऱ्हाणं. ते घातलंय वांगणी वेंगुर्ला येथील राजेश कांबळी आणि दाभोळी येथील मिहीर दाभोळकर यांनी. बा देवा महाराजा, बारा गावच्या, बारा देशीच्या, बारा महाराजा. आज तुका सांगण्या कारण वैकुंठीच्या महाराजा. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा तुझा मानपान केलेला असा. बा देवा, दरवर्षाप्रमाणे यंदा सुद्धा ठावक्या धंद्या काढतलो रे महाराजा. बा देवा महाराजा, ही तुझी लेकरा या ठावक्या धंदो करतली, तसंच आपला पोट हातात धरून तुझ्याकडे येतली. तेव्हा वारे पावसापासून त्यांची संरक्षण कर रे महाराजा. तसाच त्याच्या कष्टात सव्वा शेर दे रे महाराजा. बा महाराजा, दरवर्षाप्रमाणे यंदाही तुझी सेवा तू आमच्या हातून करून घेतलंय रे महाराजा. आणि आमच्या हातून काय चूक झाली असाल तर ती तुझ्या पायाखाली घाल रे महाराजा. तसाच तुझ्या लेकराला योग्य ती वाट टाकून तुझी सेवा करून घे रे महाराजा. नारळी पौर्णिमेनिमित्त प्रत्येक मच्छीमार कुटुंबात खास नारळापासून बनवलेला नैवेद्य समुद्र देवतेला अर्पण केला जातो. त्यात ओल्या नारळाच्या करंज्या, ज्याला कोळी बांधव पूर्ण्या म्हणतात, तर गावीत बांधव नेवऱ्या असं म्हणतात. त्याचप्रमाणे नारळी भात, नारळाची वडी, उकडीचे मोदक,
7 पाकाचे घावणे, पुरणपोळी, श्रीखंड या पदार्थांची नुसती रेलचेल असते. नारळी पौर्णिमेनिमित्त अनेक पारंपरिक खेळ खेळले जातात. त्यात नौकांच्या शर्यती असतात, नारळ फोडण्याची स्पर्धा असते. त्यात एक व्यक्ती आपल्या हातातील नारळ दुसऱ्या व्यक्तीच्या हातातील नारळावर फोडतात. ज्या व्यक्तीच्या हातातील नारळ फुटेल तो हरतो आणि फुटलेला नारळ जिंकणाऱ्या व्यक्तीला मिळतो. तसंच महिला झिम्मा फुगडी खेळून आपला आनंदोत्सव साजरा करतात. नारळी पौर्णिमेचा सण महाराष्ट्राच्या किनारी वास्तव्यास असलेले आणि समुद्रावर स्वार होऊन सोन्यासारखी मासोळी पकडणारे मच्छीमार बांधव आनंदानं आणि उत्साहानं साजरा करतात. आयलो बाय आयलो गेयो महिनो यो भादव्याचो. आयलो बाय आयलो गेयो महिनो यो भादव्याचो. पापलेट सारखा सुरमय काढली झिंगेनी बांगड्याचो. पापलेट सारखा सुरमय काढली झिंगेनी बांगड्याचो. बाजारी नेऊ मावरा ताजा दरानं इकरा करूया त्याचा. जरा नाही करा करूया त्याचा, जरा नाही करा करूया त्याचा. गिराहिकाला देऊन कमवू पैसो तो कष्टाचो. गिराहिकाला देऊन कमवू पैसो तो कष्टाचो. पापलेट सरंगा सुरमय करली झिंगेनी बांगड्याचो. पापलेट सरंगा सुरमय करली झिंगेनी बांगड्याचो. कांटोनी हैट उन्हात सुकवू ढोमिनी बांगडा मिठात खारू. धोमिनी बांगडा मिठात खारू, धोमिनी बांगडा मिठात खारू. मांडेली वाकटी गोलीचा खारा करदिनी गोलमाचो. मांडेली वाकटी गोलीचा खारा करदिनी गोलमाचो. पापलेट सरंगा सुरमय करली झिंगेनी बांगड्याचो. पापलेट सरंगा सुरमय करली झिंगेनी बांगड्याचो. कष्ट करू आता घालून घाम पुरा बाळाला ठेवू सुखान. पोरा बाळांना ठेवू सुखान, पोरा बाळांना ठेवू सुखान. एकमेकांचा एकोपा ठेवून हात देऊया मदतीचो. एकमेकांचा एकोपा ठेवून हात देऊया मदतीचो. पापलेट सरंगा सुरमय करली झिंगेनी बांगड्याचो. पापलेट सरंगा सुरमय करली झिंगेनी बांगड्याचो. श्रोते हो, आता आपण ऐकलं नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक सण नारळी पुनवेचा. लेखन डॉक्टर सुहास वासावे. कोळीगीत रचना, संगीत आणि गायन आभार संस्था संचालित रत्नागिरी प्रासादिक भजन मंडळ. निवेदन सुनेत्रा रेमणी. निर्मिती सहाय्य प्रतिमा खानोलकर. सादरकर्ते होते हाशम मसूरकर आणि योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.